अर्थशास्त्रामधील आणखी एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे उपयोगिता विश्लेषण आणि 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हा प्रश्न एव्हरी इयर क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारण्यात येतो कोणत्या ना कोणत्या प्रश्नामध्ये। आजच्या क्लासमध्ये आपल्याला पाहायचं आहे की एकूण उपयोगिता म्हणजे काय, सीमांत उपयोगिता म्हणजे काय आणि त्यातील फरक। मी चॅलेंज करतो तुमच्यापैकी मॅक्सिमम स्टुडंटला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता बद्दल तुमच्या मनात काहीही डाऊट्स राहणार नाहीत। प्लस तुमच्या जवळ एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता विषयी जे व्याख्या तुमच्या जवळ आहेत, ते शब्दसाठा तुमच्या जवळ आहे, त्यात काही ना काही नवीन व्याख्यांचा भर पडेल जे तुम्ही एक्झाम मध्ये लिहिल्यानंतर डेफिनेटली तुमचे मार्क्स वाढतील। तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहिती आहे की उपयोगितेचे सिद्धांत जो आहे तो काय आहे। उपयोगिता सिद्धांताचं विधान की जसं जसं उपभोक्ता एखाद्या वस्तूचं सेवन करत असतो तसं तसं त्या वस्तूच्या सेवनापासून त्याला मिळणारी जी उपयोगिता असते ते कमी 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 होत जाते। ऑलराईट, आता दिलेल्या इथं आकृतीमध्ये तुम्ही जर पाहू शकताल तर ही तुमच्या पुस्तकातील एक आकृती आहे ज्याच्यामध्ये उपभोक्त्यानं जे वस्तूच्या नगांचं सेवन केलेलं आहे ते तुम्हाला ह्या कॉलम मध्ये दिसत आहेत आणि प्रत्येक नगाच्या सेवनानंतर त्याच्या मिळणारा जे उपयोगिता आहे, मिळणारे जे समाधान आहे, तुम्ही इथं बघू शकता ते हळूहळू इथं तुम्हाला एकूण उपयोगितेच्या कॉलम मध्ये दिसत आहे आणि त्याच्यानंतर आहे सीमांत उपयोगिता। तर आजच्या क्लासमध्ये आपल्याला पाहायचं आहे एकूण उपयोगिता म्हणजे काय, सीमांत उपयोगिता म्हणजे काय, का हे कॉलम वरचे वर वाढत आहे, का हे कॉलम हळूहळू कमी होत आहे। ऑलराईट, आणि सर्वात इम्पॉर्टंट, ज्याही वेळेस सीमांत उपयोगिता जेव्हा शून्य होते त्यावेळेस जर तुम्ही पाहताल तर एकूण उपयोगिता सुद्धा कमी व्हायला चालू होते। याच्या मागचं रिझन सुद्धा बघायचं आहे आणि ही जी आकृती तुम्हाला इथे दिसत आहे या आकृतीमध्ये जो कमाल बिंदू किंवा कमाल समाधानाचा बिंदू म्हणजे काय, ऋण सीमांत उपयोगिता म्हणजे काय, हे सर्व गोष्टी आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कशन करायचे आहेत। बट बिफोर वी स्टार्ट सर्वप्रथम आपण व्याख्या जाणून घेऊयात। तुमच्यापैकी मॅक्सिमम जण जर बिग बुल बॅच जॉईन केले नसतील तर आज तुमच्यापैकी मोस्ट ऑफ स्टुडंट्सला बिग बुल बॅचचं महत्त्व कळेल, कारण हे सर्व नोट्स बिग बुल बॅच मधूनच तुम्हाला दिसत आहेत। 21 रुपये किंवा 51 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्स मध्ये हे नाहीयेत, हे फक्त आणि फक्त बिग बुल बॅच मध्ये आहेत। ओके, चला आपण चेक करूयात की ते एक्झॅक्ट काय काय सांगण्यात आलेलं आहे। की आपण एखाद्या, नीट चेक करा, आपण एखाद्या वस्तूच्या अनेक नगांचे सेवन करतो, राईट। आपण सेवन केलेल्या प्रत्येक नगापासून काही ना काहीतरी आपण केलेल्या नगाच्या प्रत्येक सेवनापासून काही ना काही उपयोगिता मिळते। आता इथे लक्षात द्या काय दिलेलं आहे, आपणास प्रत्येक नगापासून मिळालेल्या उपयोगिताची बेरीज केली की एकूण उपयोगिता मिळते। थोडक्यात एकूण उपयोगिता म्हणजे सर्व नगांच्या उपयोगितांची बेरीज होय। म्हणजे जेव्हा तुम्ही वस्तूच्या प्रत्येक नगाचं सेवन करत असता, राईट, त्यापासून काही ना काही तुम्हाला उपयोगिता मिळत असते। जसं जसं तुम्हाला भूक लागलेली असेल, जसं जसं भाकरी खात असता, तुम्हाला काही ना काही उपयोगिता मिळत असते, राईट। आता इथं चेक करा, वस्तूच्या नगाचं सेवन केल्यानंतर मिळणारी उपयोगिता किती होती, 10। दुसऱ्या वस्तूचं नगाचं सेवन केल्यानंतर ह्या 10चं वाढून किती झालं, 18। तिसऱ्याचं जेव्हा सेवन करता त्यावेळेस किती, 18चं वाढून किती झालं, 24। म्हणजे जसं जसं वस्तूचं सेवन करत जातात तस तसं उपयोगिता वाढत असते, असं इथं सांगण्यात आलेलं आहे। आणि ते उपयोगिता म्हणजेच काय, एकूण उपयोगिता होय। थोडक्यात काय, तर प्रत्येक नगापासून मिळालेल्या उपयोगितांची बेरीज केली की एकूण उपयोगिता मिळते। ऑलराईट, आता सीमांत उपयोगिता म्हणजे काय, चेक करा, पुस्तकामध्ये अनेक छोटे छोटे आणि सोपे व्याख्या दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला पाठ असतील। ही सुद्धा व्याख्या एक वेळेस मी व्यवस्थित चेक करायचं आहे। पॉइंट मध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की सीमांत उपयोगिता म्हणजे प्रत्येक नगाची उपयोगिता, अशी सुटसुटीत व्याख्या करता येते। परंतु अधिक शास्त्रीय भाषेत सीमांत उपयोगिता म्हणजे वस्तूच्या शेवटच्या नगाच्या सेवनापासून एकूण उपयोगितेत जी भर पडते ती म्हणजे सीमांत उपयोगिता होय। वस्तूच्या शेवटच्या नगाच्या उपयोगितेपासून सीमांत उपयोगितेत जी भर पडते त्यास एकूण उपयोगितेत जी भर पडते त्या सीमांत उपयोगिता म्हणतात। आता तुम्हाला शब्दाच्या जाळ्यात न अडकवता डायरेक्ट मी तुम्हाला व्याख्या शो करतो। आता चेक करा, जेव्हा तुम्ही पहिल्या वस्तूचं सेवन केलं त्यावेळेस दोन्ही उपयोगिता एकच असते। म्हणजे ज्यावेळेस उपभोक्ता पहिल्या वस्तूचं सेवन करतो त्यावेळेस एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दोन्ही समसमान असतात।
बट ज्या वेळेस उपभोक्ता दुसऱ्या वस्तूचं सेवन करतो त्यावेळेस एकूण उपयोगिता जी आहे त्यात भर पडते, ते कितीनं वाढली, 10ची 18 झाली, राईट. आता सीमांत उपयोगिता म्हणजे काय, शेवटच्या नगाच्या सेवनापासून एकूण उपयोगितेत पडलेली भर म्हणजे सीमांत उपयोगिता वय. जेव्हा तुम्ही दुसऱ्या वस्तूचं सेवन केलात त्यावेळेस एकूण उपयोगितेत कितीने भर पडली, सर 10 होती एकूण उपयोगिता, वाढून किती झाली 18. ह्या दोन्ही मधलं जे डिफरन्स आहे ते म्हणजेच काय, सीमांत उपयोगिता वय. आणखी एक एक्झाम्पल घ्यायचं असेल, जेव्हा तुम्ही तिसऱ्या नगाचं सेवन केलं, एकूण उपयोगिता 18 होती, किती झाली 24 झाली, 18ची 24 झाली, म्हणजे शेवटच्या एकूण उपयोगितापासून पडलेली भर शेवटच्या नगाच्या उपभोग घेतल्यानंतर एकूण उपयोगितेत जी भर पडते त्या सीमांत उपयोगिता म्हणतात. जसं 18ची 24 झाली म्हणजे सीमांत उपयोगिता किती असेल, 6 असेल. हे या दोन्ही मधलं फरक आहे. ओके, डन. त्याच्यानंतर आता इथं काही व्याख्या आहेत, चेक करा. ते व्याख्या चेक करत असताना तुम्हाला हा तक्ता कुठं ना कुठं तुमच्या माइंड समोर, डोळ्यासमोर ठेवावा लागेल. ओके, व्याख्या कोणत्या कोणत्या चेक करा, डेफिनेशन्स. ओके, फर्स्ट चेक करा, सीमांत उपयोगिता. आय थिंक आता तुम्हाला दिसत असेल, सीमांत उपयोगिता ही वस्तूच्या एका नगाची, सीमांत उपयोगिता ही वस्तूच्या एका नगाची म्हणजेच प्रत्येक नगाची उपयोगिता असते आणि एकूण उपयोगिता ही वस्तूच्या सीमांत उपयोगितेची बेरीज असते. ऑलराईट. आता नीट लक्ष द्या, या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जे सीमांत उपयोगिता आहे हे एका नगाचे असते, बरोबर आहे. म्हणजे मागच्या वस्तूच्या नगाच्या सेवनापासून पडलेली भर म्हणजेच काय होय, सीमांत उपयोगिता होय. आणि एकूण उपयोगिता म्हणजेच काय, ह्या पूर्ण यांची बेरीज. जसं की बघा, आता तिसऱ्या नगाचं जर तुम्ही सेवन केलं तर मग आतापर्यंत सीमांत उपयोगितेची बेरीज करायची, किती होते, 10 8 18, 18 7 24, हे तुम्हाला इथं दिसत असेल. हेच या पॉइंट मध्ये इथं सांगण्यात आलेलं आहे. पॉइंट मध्ये काय म्हणलेलं आहे, सीमांत उपयोगिता ही वस्तूच्या एका नगाची, प्रत्येक नगाची उपयोगिता असते आणि एकूण उपयोगिता ही वस्तूच्या सीमांत उपयोगितेची बेरीज असते. म्हणजे जर तुम्ही आता इथं ऑब्झर्व करा, समजा तुम्ही चौथ्या नगाचं सेवन केलं, राईट, चौथ्या नगाचं सेवन केलं तर सीमांत उपयोगिता किती आहे तुम्हाला 4. बट एकूण उपयोगिता जर काढायचं असेल इन शॉर्ट तर सीमांत उपयोगितेची बेरीज करायची, 10 8 18, 18 7 24, 24 4 28, हे या पॉइंट मध्ये इथं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं पॉइंट आहे, सुरुवातीपासून सीमांत उपयोगिता घटत जाते. सीमांत उपयोगिता जी असते, तुम्ही बघा सुरुवातीला किती होती 10, 10 च किती झाली 8, 8 च झाली 6, हळूहळू हळूहळू घटत जाते सीमांत उपयोगिता. आणि एकूण उपयोगितेबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे, तर एकूण उपयोगिता, इथे शब्द लक्ष द्या काय दिलेला आहे, एकूण उपयोगिता सुरुवातीला वाढत जाते. याचा अर्थ एकूण उपयोगिता सुरुवातीला वाढत जाते म्हणजेच काय, सतत वाढत जाते नाही, सतत वाढत जाते म्हणलं नाही, सुरुवातीला म्हणलं आहे. म्हणजे एक पॉइंट असं येणार आहे की त्या पॉइंट नंतर एकूण उपयोगिता सुद्धा घटत जाणार आहे. सुरुवातीला ती भलेही वाढत जाते पण नंतर काय होत जाते, घटत जाते. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा की बघा सीमांत उपयोगिता घटत जात आहे, एकूण उपयोगिता सुरुवातीला वाढत आहे, 10ची 18, 18ची 24, 24ची 18 झाली, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट म्हणलेला आहे की सुरुवातीपासून घटत जाणारी, पॉइंट नंबर 3 अतिशय महत्वाचा आहे, सुरुवातीपासून घटत जाणारी सीमांत उपयोगिता एक वेळ शून्य होते. आता जे सुरुवातीपासूनच सीमांत उपयोगिता कमी कमी होत आहे ते एक पॉइंट असा येतो की ते सीमांत उपयोगिता काय होते, 0 होऊन जाते. जसं की चेक करा या डायग्राम मध्ये की उपभोक्ता ज्या वेळेस ओके 6व्या भाकरीचं सेवन केला किंवा 6व्या नगाचं सेवन केला त्यावेळेस एकूण जर पाहायला गेलं तर सीमांत उपयोगिता कशी झाली, शून्य झाली, राईट. कारण सुरुवातीपासून ती घटत घटत जाते आणि नॉर्मल आहे, जर एखादी वस्तू जर घटत घटत जात असेल तर एक पॉइंट असेल की ते नामोनिशान मिटेल, 0 होऊन जाईल, ज्यावेळेस 0 झालेला आहे. ओके, आता समोरच्या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा ओके सुरुवातीपासून घटत जाणारी सीमांत उपयोगिता जेव्हा शून्य होते, पहिले तुम्हाला सांगितलं की सुरुवातीपासून घटत जाणारी सीमांत उपयोगिता शून्य होते. आता ज्या वेळेस ती उपयोगिता
सीमांत उपयोगिता 0 होईल त्यावेळेस एकूण उपयोगिता स्थिरावते. एकूण उपयोगिता स्थिरावते म्हणजे काय की एकूण उपयोगिता जे अगोदरपासून वाढत होती 10चं 18 झाली, 18चं 24 झाली, 24चं 28, 28चं 30 झाली, बरोबर आहे. म्हणजे जसं जसं उपभोक्ता वस्तूच्या नगाचे सेवन करत होता तसं तसं एकूण उपयोगितेमध्ये वाढ होत होती. ओके. आणि त्याचप्रमाणे सीमांत उपयोगिता जे आहे ते त्याचप्रमाणे घटत जात होती आणि ज्या वेळेस सीमांत उपयोगिता 0 झाली त्यावेळेस एकूण उपयोगिता 30च्या ऐवजी 32 न होता 30च राहिली म्हणजे काय स्थिरावली, वाढली नाही. ओके, डन. त्याच्यानंतर चौथा पॉइंट, सुरुवातीपासून लक्ष द्या, सुरुवातीपासून घटत जात असलेली सीमांत उपयोगिता जेव्हा उणे होते म्हणजेच काय, तुम्हाला मिळणारं जे समाधान आहे राईट ते आता मायनस मध्ये जात आहे. ओके, झिरोच्या मध्ये जर शून्यामधून जर तुम्ही 5 हे मायनस केलं तर -5 तुमचा आन्सर होते. ऑलराईट, साधा मॅथमॅटिकल क्वेश्चन आहे, मॅथमॅटिकल ट्रिक आहे. आता ज्या वेळेस सीमांत उपयोगिता 0 झाली त्यावेळेस एकूण उपयोगिता काय झाली, स्थिरावली. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे चेक करा की सुरुवातीपासून घटत जात असलेली सीमांत उपयोगिता, सुरुवातीपासून घटत जात असलेली सीमांत उपयोगिता जेव्हा उणे म्हणजे काय, मायनस मध्ये गेली तेव्हा एकूण उपयोगिता घटत जाते. आता चेक करा, इथे तुम्हाला पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ज्या वेळेस सीमांत उपयोगिता 0 होते त्यावेळेस एकूण उपयोगिता स्थिरावते. ओके, आता ह्याच्यापेक्षा वर्स्ट केस, ज्या वेळेस सीमांत उपयोगिता 0 वरून -02 झाली त्यावेळेस एकूण उपयोगिता जी स्थिरावली होती ना ते सुद्धा आता कमी कमी होत जाते. म्हणजे 28, इथं -4 आलं तर मग वापस हे कितीला जाणार, 24 ला जाणार. म्हणजे हे जर सीमांत उपयोगिता 0 असेल एकूण उपयोगिता स्थिरावते. सीमांत उपयोगिता जेव्हा ऋणात्मक होते राईट त्यावेळेस एकूण उपयोगिता आहे ते सुद्धा कमी होत 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 जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, वरील कोष्टकावरून आणखी एक निष्कर्ष निघतो. पॉइंट मध्ये लक्ष द्या की वरील कोष्टकावरून आणखी एक निष्कर्ष निघतो, तो म्हणजे जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता समाधान सर्वात जास्त असते. एकूण उपयोगिता समाधान सर्वात जास्त असते म्हणजे काय, चेक करा. तुम्हाला अगोदर कोष्टक मी शो करतो, हा ते कोष्टक आहे. ओके, आता नीट लक्ष द्या की सीमांत उपयोगिता जेव्हा 0 असते, सीमांत उपयोगिता 0 असते त्यावेळेस एकूण उपयोगिता सर्वाधिक असते. म्हणजे आता इथे जर तुम्ही पाहताल तर इकडं वस्तूचे नग दिलेले आहेत राईट, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शविलेली आहे. आता सुरुवातीला जर इथं चेक करताल या आकृतीमध्ये, तुम्ही पुस्तकीमध्ये तुमचा हा तक्ता, हा डायग्राम काढून ठेवा. मी तुम्हाला इथं आकृती शो करतो. ज्या वेळेस उपभोक्त्यानं पहिल्या वस्तूचं सेवन केलं त्यावेळेस एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता 10 होती म्हणून हा 10 वर आहे. ज्या वेळेस दुसऱ्या नगाचं सेवन झालं एकूण उपयोगिता 10 ची किती झाली, 18 झाली आणि सीमांत उपयोगिता 10 ची 8 झाली म्हणजे 8 वर आहे. हा जो आहे हा सीमांत उपयोगिता एकूण उपयोगितेचा वक्र आहे जो डावीकडून उजवीकडे वरच्या दिशेने जात आहे आणि हा सीमांत उपयोगिता वक्र आहे हा डावीकडून उजवीकडे खालच्या खालच्या दिशेने जातोय. ओके, आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की ज्या वेळेस उपभोक्ता 6व्या नगाचे सेवन केला, म्हणजे हे 6वा नग इथे तुम्हाला दिसायला आहे. ओके, 6व्या नगाचं सेवन केल्यानंतर त्या 6व्या नगाच्या सेवनानंतर सीमांत उपयोगिता आहे ती काय झाली, सीमांत उपयोगिता झाली 0 राईट, कारण ही या अक्षावर आहे. आणि सीमांत उपयोगिता ज्यावेळेस 0 झाली त्यावेळेस एकूण उपयोगिता सर्वाधिक होती म्हणजे समाधानाचा बिंदू आहे राईट. आणि हे सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या वेळेस सीमांत उपयोगिता 0 ज्या वेळेस सीमांत उपयोगिता 0 होते त्यावेळेस एकूण उपयोगिता स्थिरावते. स्थिरावतेचा अर्थ काय आहे बघा, आता 5व्या नगाचं सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता होती 2 आणि 6व्या नगाचं सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता झाली 0. ज्या वेळेस सीमांत उपयोगिता 0 झाली वाढणारी एकूण उपयोगिता आहे हे वर न जाता, हे बघा इथं जो डायग्राम बघत असाल तर हे असं वर न जाता स्थिरावलंय, हे त्याच वक्रावर सरळ जात आहे. ओके,
नेक्स्ट पॉइंट काय सांगण्यात आलेला आहे की उपभोक्ता जेव्हा 7व्या वस्तूचं सेवन करतो त्यावेळेस मिळणारी सीमांत उपयोगिता ऋण होते. इथं लक्ष द्या, सीमांत उपयोगिता शून्यावरून कितीवर गेली? -2 वर. आणि ज्या वेळेस सीमांत उपयोगिता -2 वर गेली, सीमांत उपयोगिता वक्र आहे हा क्ष अक्षाला भेदून हा खाली गेला, म्हणजे इथं जी मिळणारी सीमांत उपयोगिता होती ती आता ऋणात्मक झाली. बरोबर आहे, कारण ती सीमांत उपयोगिता क्ष अक्षावर छेदून समोर जात आहे. आणि ज्या वेळेस सीमांत उपयोगिता ऋणात्मक होते त्यावेळेस एकूण उपयोगिता सुद्धा हळूहळू घटायला स्टार्ट होते. जसे की चेक करा, एकूण उपयोगिता घटायला स्टार्ट होईल. राईट, काय अशा पद्धतीनं तुम्हाला सीमांत उपयोगितेचा वक्र किंवा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता मधला फरक स्पष्ट करावा लागते. ओके, त्याच्यानंतर 5वं पॉइंट जे की आत्ताच इथं सांगण्यात आलेला आहे, अंतिम समाधानाचा बिंदू, जे की पॉइंट क्लिअर झालेला आहे. 6वं पॉइंट सांगितलेलं आहे की वस्तूची सीमांत उपयोगिता जेव्हा 0 होते तेव्हा एकूण उपयोगिता, वस्तूची सीमांत उपयोगिता जेव्हा 0 होते तेव्हा एकूण उपयोगिता सर्वात जास्त मिळते. त्यामुळे कोणताही उपभोक्ता एकूण उपयोगिता, एकूण समाधान जास्तीत जास्त मिळवण्यासाठी वस्तूची सीमांत उपयोगिता 0 होईपर्यंत वस्तूचे सेवन किंवा उपभोग करत राहतो. नॉर्मल थोडक्या भाषेत सांगायचं असेल तर काय, तुम्ही जेवण वगैरे करत असता, मोस्ट ऑफ टाइम तुम्ही तोपर्यंत जेवण वगैरे करत असता जोपर्यंत तुमचं पोट भरत नाही. राईट, जोपर्यंत तुमचं पोट भरत नाही तोपर्यंत तुम्ही जेवण करत असता. राईट, तर आता या मोमेंटला तुमचं पोट भरलेलं आहे. राईट, हा जो मोमेंट आहे हा तुमचं पोट भरलेला आहे आणि या मोमेंटला तुमचा अंतिम समाधान, जास्तीत जास्त आपल्याला सॅटिस्फॅक्शन जेवण करत असताना या मोमेंटला होते. आता इमॅजिन करा, तुम्ही जेवण करायला बसलात आणि असं इतकं पार गळ्यापर्यंत खाल्ला तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही जर आणखी जेवण करत असाल तर मग तुम्हाला मिळणारं जे समाधान आहे ते हळूहळू काय होते, घटत जाते. तब्येत वगैरे खराब होते, गॅस्ट्रो होते, पोट लागते, ऍसिडिटीचा त्रास तुम्हाला होते. राईट, हेच या पॉइंट मध्ये इथं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच सीमांत उपयोगिता ज्या वेळेस ऋण होते त्यावेळेस एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता 0 झाली, एकूण उपयोगिता स्थिरावते. सीमांत उपयोगिता ऋण व्हायला स्टार्ट झाली, एकूण उपयोगिता घटायला स्टार्ट होते. ऑल राईट, हे सर्व नोट्स तुम्हाला बिग बुल बॅच मध्ये अवेलेबल आहेत आणि हा सेम टॉपिक बिग बुल बॅच मध्ये जवळपास आम्ही 1 ते 1.5 तास डिस्कस केलेला आहे. त्याच्यामध्ये एक्झाम मध्ये हा टॉपिक कसं लिहायचं काय नाही सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. राईट, आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. या व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केले होते. आपल्याला अर्थशास्त्रामध्ये मुलांची एकच रिक्वायरमेंट असते, जास्तीत जास्त टॉपिक कमीत कमी वेळेत कव्हर व्हायला पाहिजे. त्यामुळे ही शॉर्ट व्हिडिओची सिरीज युट्यूबवर अपलोड करत आहोत. ही सेम टॉपिक रिलॅक्स चिल मोड मध्ये सुद्धा बिग बुल बॅच मध्ये झालेला आहे, तिथून तुम्ही बिग बुल बॅच जॉईन करू शकता. बिग बुल बॅच जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरून DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, किंवा तुम्ही जर 2025 बोर्डाचे स्टुडंट असाल किंवा 26 बोर्डाचे तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तिथून आम्ही तुम्हाला सांगू की बिग बुल बॅच कशी जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये डेली लाईव्ह क्लासेस होतात, अर्थशास्त्र, अकाउंट्स, OCM, इकॉनॉमिक्स, SP अँड इंग्लिश. राईट, या सर्व विषयांचे लाईव्ह क्लासेस होत असतात. भेटूयात उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.